सो लेट्स स्टार्ट। 2 दिन लाइव नहीं आया था, एक नहीं 2 दिन, 2 दिन लाइव नहीं आया था तो हाँ थोड़ा बिजी था, इसलिए बातें करने के लिए बहुत कुछ है। विराट कोहली की जो न्यूज़ आने वाली मतलब वो आ रही है वो है, और यशस्वी जायसवाल हिंदी मराठी दोन्ही आहे, थोडं हिंदी थोडं मराठी कॅप्चर करू। यार हिंदी थोडं आता आहे, जरासं असं कम्फर्टेबल नाही म्हणजे आहे, पण एवढं विशेष बरोबर नाही येत। मी मराठी आणि हिंदी दोन्ही चालू होतं फेडेड एकदम। सो गोष्ट अशी चालू होती आता की आताच मॅच संपली नाही ॲक्च्युली, हे वेस्ट इंडिजला उरकून टाकलं, त्यांना 121चा लिफाफा दिला बांधून। ते म्हणतात ना ते मानाचे पैसे शगुन 121 रुपये देऊन दिले त्यांना इंडियाला जाता जाता। आणि पाहू आता आपली इंडियन टीम कशी खेळते। काय बत्तर खेळले लोक, काय काय म्हणजे काय म्हणा आता यांना। आपले तर चांगले ते ते काही नाही आहे। कसं आहे माहिती आहे का, कोणती एक टीम जनरली एक टाईमले थोडंसं नाकात दम तर करतच असते। जितणार ते नाही आहे त्यांना माहीत होतं, तिथं आपल्याला माहीत होतं, पण ते थोडं नाकात दम जे असते तिथं ते करणारच होते ना, ते त्यांना केलं। नाले आटापले ते 390 टोटल काढले त्यांना। हां 390 काढले टोटल, आणि 121चा शगुन देऊन दिलं, आपलं मानाचे पैसे देऊन दिले त्यांना रन। आणि पाहू हे मॅच आज उरकून टाकतात। हां उरकून तर टाकायला पाहिजे इमानदारीनं। कसा माहोल आता T20 खेळा त्यांनी बंबू देऊन ना सगळ्याले, नाही तर समजा जर त्यांचा जीव काढायचा असन मग या भाई उद्यापर्यंत, उद्याच्या संध्याकाळपर्यंत 121 रन बनले पाहिजेत आरामशीर, एकदम प्ले डॉट खेळा, एकदम डॉट डेटो म्हणजे या झाल्यानंतर पुरे जीव काढून म्हणजे जीव काढून टाका यांचा। पाहू काय होतं तर। आणि ते विराट कोहलीवरची न्यूज येऊ राहिली की बा ते IPL नाही खेळणार आहे असं तसं वगैरे, काही नाही आहे दादा, ते खोटी न्यूज आहे ती, भरोसा ठेव जरा भाऊवर। विषय असा आहे ते की काही नाही आहे, ती सरळ गोष्ट आहे ना यार, एवढं काय तुम्ही हेडेक घेऊन राहिले। ते कोणी आता रिकामा टाइमपास करायचा आहे म्हणून कोणी काही न्यूज टाकून देईन आणि तुम्ही ते ऐकसान किंवा आपण ते ऐकू, तर ते अर्थ नाही राहणार ना, फेक न्यूज आहे शेवटी ते। इट्स म्हणजे ते एवढं काही डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही आहे। मॅचचा काही विषय नाही आहे, ते रनआउटचा ते विषय होता ते गिलचा आणि याचा। हां जयस्वाल, आपण तिथून सुरू करतो, आपण तिथून लाईव्ह नाही आलो, बरोबर आहे यार। तुम्हाला गोष्ट सांगू का, मला लाईव्ह यायचं आहे यूट्यूबवर, पण जमून नाही राहिलं ते। समजा मी व्हिडिओ टाकतो 15 मिनटं 20 मिनटं 25 मिनटं, ते यूट्यूबवर दिसते 5 आणि 10 मिनटाची। काय करू शकता आता त्याच्यावर, म्हणजे व्हिडिओही पूर्ण नाही चालला, जे चाललं तेही अटकत अटकत चाललं, मग मी काय करू शकतो त्याच्यावर। मी पाहू राहिलो सेटिंग्स, आता आणखीन काय करू शकतो मी। सर ते रनआउट झालं ते गिलचं, सॉरी जयस्वालचं, तर ते व्हायला नव्हतं पाहिजे होतं 175। आपण तर 250, मी तर 250चं खॉप पाहिलं तर की आज 250 मारण माहोल होऊन जाणार, 300 मारण मग, पण असं काही झालं नाही। तो 3-4 रनावरच अडकून गेला त्याच्यानंतर। 173वर, हा 172 वर होता तो, 3-4-5 रन 175वर तो अटकून गेला रनआउटनं। त्या रनआउटवर चुकी कुणाची होती का होती तर ते आता ते बोलून काही अर्थ नाही आहे, कारण की जे झालं ते झालं, आता जाऊ दे, इट्स ओके, ते होत राहते। समोर आता गिल, आता लोक असे म्हणतील की बा गिलनं जेलेसीसाठी असं केलं। अरे यार त्याने इंग्लंडसमोर 269 रन मारले, तो कारण काय आता अशासाठी असं नाही करत तो। चूक आहे, चूक झाली, काय होते आता समजा इमानदार, हां झालं झालं, आता त्याच्या काहीच नाही करू शकत। याच्यासाठी भांडणं नाही करायला पाहिजे, सरळ सरळ असं म्हणणं। दुसरी गोष्ट अशी की हे यांना जरा नाकात दम केलता, आपले लय दम केलता, म्हणजे मला तर पाय म्हणजे काय बिचारे काय करू राहिले काही समजून उडत राहील। तर त्यांना माहीत आहे ते जितणार नाही आहे। समजा यांना आता इथून 500चं टार्गेट दिलं असतं, हे तर इम्पॉसिबल गोष्ट आहे। यांना 500चं टार्गेट दिलं असतं तर 500चं, पण तरी ती इंडिया जिंकलीच असती। हे तरी एवढा वेळ खाऊ राहिले। हा चांगले खेळले, हा पण चांगले खेळले, मस्त खेळले, बढिया खेळले, सॉरी। यांच्यापेक्षा म्हणजे हे खालची ज्यांची हे लोअर ऑर्डर होती किंवा टेल होती ते चांगली खेळली, वरचे तर 1-2च चांगले खेळले। आणि ते एक ते मॅच चालू आहे, कोणाच तरी कमबॅक झालता 8-9 महिन्यानंतर। किती रन मारले रे यार त्यानं, 8-9 महिन्यानंतर कमबॅक झाल्यावर
म्हणजे दोबारा सेकंड डबल सेंचुरी तर मारायलाच पाहिजे. किती रन मारले पाहू दे बरं यार. एक सेकंड पाहू राहिलो. मला वाटलं 203 म्हणजे 233 रन मारले का नाही, पण इथं 23 दिसू राहिले. 8-9 महिन्यानंतर कोणा कमबॅक केलं ना. 8-9 महिन्यानंतर किंग करले का. किंग कर लेंगा भाई. कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, गोष्ट सांगतो. अरे एक मॅच चालू आहे आणखीन एक. आज थोडं लवकर उठलो होतो, सॉरी. तर एक आणखीन मॅच चालू आहे, इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजची चालू आहे. तर एक आणखीन मॅच चालू आहे की काय ते हे भीक मंगे लोक, पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकाची मॅच चालू आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, हे साऊथ आफ्रिकाची टेस्टमध्ये तर भिडाव नाही. तो पॅट कमिन्सले त्या टीमानं आडवं बांधलं आणि हे म्हणून राहिले हे हरवतो स्पिनिंग ट्रॅक देऊन. कसं आहे माहिती आहे काय, स्पिनिंग ट्रॅक दिला ठीक आहे, बराबर आहे, मान्य करतो भाऊ. खेळता आपल्यालाही आलं पाहिजे. हे एक टाईमले 500पर्यंत पोहोचू राहिले. ते 180वर 2 विकेटा होते यांचे. 180-182वर 2 विकेटा होते. तिथून हे लोक एवढे बत्तर घसरले, एवढे गंदे घसरले. एक सेकंड माझ्यापाशी आहे ते काही गोष्टी दाखवत नाही, वाचून सांगतो. दाखवून यार, एडिटिंग जमू द्या मस्त यार. एडिटिंग जमली की बस बढिया. 362वर 5 विकेटा होत्या कोणाच्या तरी. 378वर 10 विकेटा ऑल आउट झाल्या. म्हणजे 62 आणि 78 8 16 रनात 5 विकेटा गेल्या. ठीक आहे. आणखीन एक सेकंड आहे, काहीतरी दाखवायसारखं आहे. हां, त्यांचा जो एक स्पिनर आहे त्यानं एका ओव्हरीत 3 विकेटा घेतल्या. साऊथ आफ्रिकेचा ना रे यार. अजून काहीतरी होतं ना यार. हां नाही हां, एक गोष्ट नाही, ते नंतर सांगेन मी. गिलची गोष्ट होती ना, मला ते आठवण करून देता एकदा. गिलची गोष्ट होती ते आठवण मी, जाऊ द्या. हा हे जराशी भीक मंगे लोक. तर ते किंग करलेंगामध्ये ते एकानं घेतलं किंगले आडव्या पट्ट्यात. ते एक शब्द आहे, तो किंगच्या पहिले लावत असतात. तर जो आपण सध्यानी लावू दे, माहीतच आहे लावायची काही गरज नाही आहे विशेष. पण एक गोष्ट सांगून देतो मी. कसं आहे ते साऊथ आफ्रिका आहे भाई. टेस्ट तिला चांगला खेळत आहे रे त्या टीमले. आणि त्याच्यात आता म्हणजे प्लेयरही बाकी आहे. तो रिकल्टन खेळू राहिला, तो स्टप्स आहे, आणि तो बेबी डी ब्रेविस आहे. ते तर आहेच बाकी अजून. ज्यांना ते एडन मार्क्रमले काढलं फक्त, त्याला काढलं. आता बाकी तर आहेच ना. पाहू आता मजा का होते. तो काही नाही ना रे यार, बांबू टाकून देतात. ते किती मॅचची सिरीज आहे यांची? ही 2 मॅचची तर सिरीज आहे टेस्ट मॅचची. एक लोक खेळ हा बा. कोणी म्हणत होतं की बा जर एक खिलाडी असता फायनलमध्ये तर जितली असती टीम, बाबर आझम. तर असं तर काही होणार नव्हतं. तुमचे कसं आहे माहिती आहे का, तुमचे तर मोठेने हारू शकले आम्हाला. तुम्ही का हारून देसान? लय बत्तर. आणि ते एक आपली इंडियाची वुमेन्सची मॅच झाली. लय चांगली मॅच झाली ते, पण हारलो आपण. ते ऑस्ट्रेलिया आहेच, ते जराशी अशी. त्याला बोला तर बोला, काय बोला यार. 2023मध्ये तो ट्रॅव्हिस हेड उभा घालता, त्यांना मारून टाकली होती पूर्णी. आता हा एक उभा झाली असेल. ते पेरीगिरी आहे ते ऑस्ट्रेलियाचे प्लेयर. तगडी आहे टीम त्यांची. पाहू का होते आता. इंडियन वुमेन टीम लगातार 2 मॅच हारल्या. साऊथ आफ्रिकासोबतही हारली, ऑस्ट्रेलियासोबतही हारली. आता पाहू म्हणजे का होते. आता इंडियाची बॅटिंग चालू होऊ राहिली डबल.
तर पाहू. हे पहा, मला वाटते 4 वाजायला 10 मिनटं कमी आहे. तर आता यांच्या म्हणजे यांचे पहिले 5-10 ओव्हरमध्ये माहीत पडते आपल्याला की काय गेम आहे यांचा. तो 121चा लिफाफा बांधला त्यांना. तर पाहू मजा काय होते. तो मी आज टाकन भाई, आज एक आणखीन व्हिडिओ टाकन. कसं आहे आपल्याला कवर करायचं आहे. दररोजचा एक व्हिडिओ वाटला होता मी. दररोजचा एक व्हिडिओ नाही झाला तरी, एक सेकंड प्लीज. हां, वापस आलो मी. तर ते म्हणायचं असं होतं, मॅच चालू झाली. आज जास्तीत जास्त 25 ओव्हर खेळल्या जाणार आहे. हार्डली 25, जास्तीत जास्त म्हणजे 20-25. जयस्वालनं पहिला तगडा फोडला. म्हणजे हे आहे खेळू इंटेंट न राहिले असं मला वाटते. आणि पाहू मजा का होते. तर आज काही होणं काहीच नाही याच्यात, सरळ गोष्ट आहे. एक तर आज मॅच संपन, एक तर उद्या मॅच संपन. पाहू कधी संपते. तर एवढ्या काही हेडॅकचं काम नाही आहे सध्या. सॉरी हे यार, झोपलं येऊ राहिले आज. मी झोपतो थोडंसं ना, झोपलं येऊ राहिली. हां, तर एवढं तर काही हेडॅकचं काम नाही आहे की बा का आहे, काहीच नाही, काही टेन्शनचं काम नाही. सध्या ठीकठाक चालू आहे आपलं सगळं, इंडियन क्रिकेट टीमचं वगैरे 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 सगळं. याच्यानंतर जे आपण ऑस्ट्रेलियात जाणार आहोत त्याची मजा पाहूला फक्त का होते. तो हे करणार आता, स्लेजिंग वगैरे करणार. पण एक गोष्ट सांगतो इमानदारीनं, इथं नाही होणार काही असं, पण एक सांगतो की बा इंडिया छोट्या टेस्टमध्ये जे छोटे रनचेस असतात, असे हे झाले आता 121 झाला, 150 झाला, 180 झाले. इंग्लंडमध्ये झालं तर तसे झाले. त्याच्यात इंडिया थोडीशी ट्रिकमध्ये फसते. इथं नाही होणार, पण सांगू राहिलो फसते असं जनरली. डिसिजन त्यांना रिव्ह्यू घेतला. पाहूला काय होतं. मी पाहायला नाही गेलं चुकून पूर्ण. आऊट असो नॉट आऊट असो का आम्ही आता का होणार आहे. म्हणजे एक सेकंड पाहूनच घेऊ आता, मगच जाऊ आपण. मी आता एक आणखी व्हिडिओ टाकतो. बाकी तर काही नाही, बाकी चिल आहे यार साहेब, या बढिया आहे. सगळं गरम करून आहे. रोहित शर्मा तिकडे गरम आहे. माहोल धप करू राहतो प्रॅक्टिस ताकदनं. वाटत नाही मला आऊट आहे. नाही नॉट आऊट आहे. तर रोहित शर्मा तिकडे धप प्रॅक्टिस करू राहिला. विराट ताकदनं प्रॅक्टिस करू राहिला. त्याचा काही विषय नाही. प्लेईंग 11 पहिली काय बनणार आपण नाही सांगू शकत भाई. कसं आहे माहिती आहे का, डोकं ज्याचं लागते ते गौतम गंभीर ते त्याचं लागते रे. आपण किती लावलं तर काही फरक नाही पडणार आहे त्या गोष्टीवर. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.